तर भाजपा आमदार सुरेश धस यांनी आज खोक्या उर्फ सतीश भोसलेच्या कुटुंबियांची भेट घेतली। वन विभागाच्या कारवाईनंतर पहिल्यांदाच धस खोक्याच्या घरी आले। 100 वर्षापासून भोसले कुटुंब इथं राहत होतं। वन विभागाने नोटीस न देता त्यांचं घर पाडलं, हा नियम कोणता, असा सवाल धस यांनी विचारला। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। त्याला किती मोठा गुंड केला, किती मोठा पैशावाला केला, आता त्याचं बघा। 100 वर्षापासून ते इथं राहत होते, त्याचं घर पाडलं गेलं। एवढा मोठा नाही ना तो, जेवढा मोठा करून दाखवला बरं का। आता त्याची परिस्थिती काय झाली इथं बघा ना, त्याला आता राहायला घर आहे नाही, काहीच नाही। बरं, जे चुकलं होतं त्याला त्या पद्धतीचं सजा मिळाली पाहिजे। त्याच्यावरती 307 झालेला आहे, तो अटक झालेला आहे, ते सगळं। परंतु वन विभागाने विदाऊट नोटीस त्याचं घर पाडण्याचा हा नियम कोणता आहे?